विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीसाठीची आता तयारी सुरू केली असली तरी पुण्यामध्ये निवडणूक खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या की मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवली जाणार या संदर्भातली चर्चा आता सुरू झालेली आहे। या दोघांपैकी एकाकडे शहर भाजपचे नेतृत्व जाणार असल्याची चर्चा असून भाजपमधील नेतृत्वासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे। सविस्तर पाहूयात। पुण्यात महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता। भाजप स्वबळावर पुणे महापालिका लढणार। विधानसभेला पुण्यात भाजपच मोठा भाऊ। भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला राज्यामध्ये मोठा फटका बसला। त्यानंतर मात्र 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ गेला। पुण्यातल्या कसब्यासह कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार विजयी झाले। या निवडणुकीनंतर शहर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास देखील उंचावलाय। महापालिका निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केलेली आहे। पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार याबाबत अजूनही संदिग्धता आहे। मात्र तयारी सुरू केल्यानंतर कुणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाणार याचीही उत्कंठा आहे। आमचं सामूहिक नेतृत्व असतं। राज्यात, देशात, शहरात, गावात सामूहिक नेतृत्व असतं। आम्ही मिळून टीम म्हणून काम करतो, त्यामुळे आमची टीम मात्र मजबूत होत चालली। फेब्रुवारी 2017 मध्ये महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक असं यश मिळालं। भाजपचे 100 नगरसेवक विजयी झाले। गेल्या 2 वर्षांपासून पालिका निवडणूक लांबणीवर पडली आहे। त्यातच महानगरपालिकेतील सत्ता राखण्याचं भाजपसमोर आव्हान आहे। राज्यात आणि महानगरपालिकेत एकाच पक्षाची सत्ता असल्यास संबंधित पक्षाचा खासदार पक्षासोबतच शहराचंही नेतृत्व करतो हे अनेक वेळेला स्पष्ट देखील झालंय। काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी काही काळापूर्वी पुण्याचं एकहाती नेतृत्व केलं होतं। केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याकडे शहराचं नेतृत्व होतं। कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील विजयी झाल्यानंतर शहर नेतृत्वासाठी बापट आणि पाटील यांच्यातलं शीतयुद्ध सुद्धा चर्चेचा विषय ठरलं होतं। शिंदे फडणवीस सरकारच्या काळात पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। अजित पवारांचा महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर मात्र अजित पवारांकडे पालकमंत्रीपद गेलं आणि पाटलांचा प्रभाव कमी झाला। दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याची निवडणूक मुरलीधर मोहोळ यांनी जिंकली। त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देखील मिळालं। शिवाय विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती। मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात आणि त्यामुळे शहराचं नेतृत्व करण्यासाठीचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। दुसरीकडे चांगल्या मताधिक्यानं कोथरूडमधनं विजयी झालेले चंद्रकांत पाटील अलीकडे शहरातल्या बऱ्याच उपक्रमात लक्ष घालून शहराचं नेतृत्व करण्यास उत्सुक असल्याचा संदेशच देत आहेत की काय अशी सध्या जोरदार चर्चा आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।